प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. प्रिय क्रांती मित्र हो, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आंबेडकरी मूवमेंटमध्ये जन्माला येणारा, आंबेडकरी चळवळीमध्ये जन्माला येणारा, आंबेडकरी घराण्यामध्ये जन्माला येणारा कोणत्याही कार्यकर्त्याला लढायला बोलायला शिकावं लागत नाही. तो जन्माला येतो तोच मुळात त्याच्या रक्तात तो लढणं हे शिकून येतो, बोलणं हे तो शिकून येतो. अन्यायाविरुद्ध बोलायला त्याला सांगावं लागत नाही, त्याला कोणती स्क्रिप्ट लिहून द्यावी लागत नाही. तो बेधडक बोलतो, निडरपणे बोलतो. लढणं आणि बोलणं, अन्यायाच्या विरुद्ध बोलणं, अत्याचाराच्या विरुद्ध लढणं आणि अन्यायाविरुद्ध बोलणं हे आंबेडकरी कार्यकर्त्याच्या रक्तात भिनलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, होय, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महासंस्थापक, विश्वरत्न, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मेंदूत ते आंबेडकरी विचार पेरलेले आहे. आणि तेच आंबेडकरी विचार घेऊन आज प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्ता लढतोय, बोलतोय, बोलण्याची हिंमत ठेवतोय. अलीकडचं उदाहरण, अभिजित दिपके अमेरिकेमध्ये शिकायला गेला, अमेरिकेत शिकला आणि नोकरीच्या शोधात तो तिथं होता. परंतु त्याच वेळेला भारतामध्ये नीट परीक्षेचे पेपर फुटले आणि क्षणार्धात 22 लाख भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य मातीमोल झालं. अशा वेळेला भारतामधला एकही तथाकथित नेता बोलायला तयार नव्हता. विरोधामध्ये बोलण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती. त्यावेळेला अभिजित दिपके ह्या प्रखर आंबेडकरवाद्यानं बोलण्याची हिंमत दाखवली. फक्त बोलण्याची हिंमत दाखवलेली, तो भारतामध्ये आला. त्याला जीवाच्या मारून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या, त्याला ठार मारण्यात येईल अशा धमक्या देण्यात आल्या. घाबरला नाही, कोणालाही तो घाबरला नाही, कारण तो आंबेडकरवादी. ते आंबेडकरवादी लेकरो तुमच्या काय धमक्यांना घाबरणार? तो भारतामध्ये आला आणि भारतामध्ये येऊन त्याने 1 महिना सरकारला घाम फोडला, संघर्ष केला, लढला. या भारतातल्या लाखो तरुणांना घेऊन तो लढला, सरकारच्या विरोधात बोलला. आणि म्हणून मी म्हटलंय, आंबेडकरी लेकराला लढायला आणि बोलायला सांगावं लागत नाही, ते त्याच्या रक्तातच राहतंय. मित्रांनो, आज या गोष्टीची आठवण काय यावी? राजपुत्र म्हणजे कोण? आमच्या राज ठाकरेचा मुलगा अमित ठाकरेमुळं मला हे सगळं आठवलं. ठाकरे घराणं म्हणजे मीडियानं मोठी केलेली ठाकरी भाषा. या ठाकरे घराण्यामध्ये कला जोपासले जाते. ठाकरे घराणं म्हणजे कलेचं घराणं. या घराण्यामध्ये भाषण ही एक प्रभावी कला. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते राज ठाकरेंपर्यंत, आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत भाषण कसं करावं हे शिकण्यासारखं आहे. परंतु त्याच ठाकरे घराण्यामध्ये एक अघटित घडलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन 1 ऑगस्ट रोजी झाला. त्या 20व्या वर्धापन दिनाला त्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून अमित ठाकरे बोलणार होते. अमित आले, बोलायला त्यांनी सुरुवात केली. परंतु 2 सेकंदमध्ये त्यांना भाषण आटोपतं घेऊन माघारी जावं लागलं, परत जावं लागलं. ते चक्क भाषण विसरले. एक गोष्ट मात्र त्या गोष्टीमुळं सिद्ध झाली की अमित भाषण पाठांतर करून बोलतात. असो, ह्या गोष्टीमुळे अमित यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. मित्रांनो, मला या ठिकाणी एकच बोलायचं आहे की अमित ठाकरे हे नौखे नेते आहे, तरुण नेता आहे. काही वेळेला
हजारो लोक समोर राहतात, त्यावेळेला मुरब्बी राजकारण्याचे सुद्धा जो भाषण करण्यामध्ये पटाईत आहे अशाचे सुद्धा काही वेळेला पाय थरथरतात, हातपाय लटलटतात. अमित ठाकरे हे पोर समजा, हे तरुण पोरग आहे, ठीक आहे. समोर कार्यकर्त्यांचा माप बघून, गर्दी बघून ते क्षणभर विचलित झाले असतील, म्हणजे क्षणभर ते गोंधळले असतील आणि त्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये काय बोलावं हे कदाचित त्यांना त्यावेळेला पटकन लक्षात आलं नसेल. आपण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. त्यांना ट्रोलिंग करता कामा नये, कारण माझ्या मतानुसार अमित ठाकरे हे लंबी रेस का घोडा आहे. अनेक नेते आपल्या डोळ्यासमोर आहे, त्यांची सुरुवातीची भाषणं पहा, त्यांना त्या भाषणातलं काही कळत नाही, त्यांना बोलता सुद्धा येत नाही. परंतु तेच नेते नंतर भाषणपटू म्हणून नावारूपाला आले. संधी द्यायला पाहिजे. अमिताभ बच्चनला नाही आपण संधी दिली, लगातार किती चित्रपटांमध्ये तो फ्लॉप गेला, पण दिली ना त्याला संधी. अमिताभ श्रीवास्तवला म्हणजे बच्चनला दिली ना लोकांनी संधी, फ्लॉप होऊनही त्याला संधी दिली. आता त्याचं आडनाव श्रीवास्तव होतं म्हणून दिली की आणखी काय होतं म्हणून दिली तो भाग वेगळा. नंतर त्याच अमिताभला मीडियानं जगासमोर महानायक म्हणून सादर केलं ना. म्हणजे मी या ठिकाणी तुलना करत नाही, तो प्रांत वेगळा, हा प्रांत वेगळा. परंतु अमित ठाकरे यांच्या संदर्भात ट्रोल करताना आपण काही भान राखलं पाहिजे. मित्रांनो, आंबेडकरी चळवळीचं एक मोठं वैभव आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना, अगदी घरात जन्माला आलेल्या लेकराला सुद्धा बोलायला आणि लढायला शिकवावं लागत नाही. बाबासाहेबांच्या जयंत्यांमधले कार्यक्रम पाहून, व्याख्यानं पाहून, परिसंवाद पाहून, ऐकून, बाबासाहेबांचे विचार आपल्या मस्तकात घेऊन हा कार्यकर्ता बोलायलाही शिकतो, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आणि लढायलाही शिकतो. बाबासाहेबांच्या घराण्यातलं आपण जर उदाहरण घेतलं तर आज बाबासाहेबांची चौथी पिढी म्हणजे सुजातदादा आंबेडकर असतील किंवा अमनजी आंबेडकर असतील, यांना कोणी बोलायला शिकवलं नाही, यांना कोणी लढायला शिकवलं नाही, ते त्यांच्या रक्तातच आहे. आज सुजातदादा आंबेडकर बघा, अमनजी आंबेडकर बघा, लाखांच्या सवातीत जीवतात. मी खरं म्हणजे आज देखील सुजातदादा आंबेडकरांचं भाषण आवर्जून ऐकतो. मी अमनजी आंबेडकर यांचंही भाषण आवर्जून ऐकतो. काय बोलतात ते, कोणत्या पद्धतीनं मांडणी करतात एखाद्या विषयाची, ते बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. विषय कितीही गंभीर असला तर त्या गंभीर विषयाला लोकांपर्यंत लोकांच्या भाषेमध्ये कसं न्यायचं याची हातोटी या दोन्ही आंबेडकर बंधूंना जमलेली आहे. भाषणामध्ये ते जे काही उदाहरणं देतात ना, ती उदाहरणं ही लोकभाषेतली राहतात, लोकांना भावेल अशी राहतात. आणि म्हणून मी सुजातदादा आंबेडकर आणि अमनजी आंबेडकर यांची भाषणं आवर्जून ऐकतो. आजची युवा पिढी अतिशय हुशार पिढी, आणि आमच्या आंबेडकरी चळवळीनं कार्यकर्त्यांनी एक दाखवून दिलं, आरक्षणाचा आणि मेरिटचा काही संबंध राहत नाही. मेरिट हे तुमच्या रक्तात ठासून भरलेलं पाहिजे, आणि त्या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या रक्तामध्ये ठासून भरलेलं आहे. गुणवत्ता जिला म्हणतात ना, ती गुणवत्ता या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या रक्तामध्ये ठासून भरलेली आहे. त्यामुळं अमितला अजून वेळ आहे, अमितनं शिकावं, बोध घ्यावा. आणि मी अमितचा या ठिकाणी अपमान करू इच्छित नाही, त्याला त्याची खिल्ली उडू इच्छित नाही, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अमित ठाकरे लंबी रेस का घोडा आहे, संधी द्यायला पाहिजे. परंतु या ठिकाणी मात्र मी अमित ठाकरे यांना एक सल्ला देऊ इच्छितो की अमित, तुमची आणि तुमच्या वडिलांची नेहमी तुलना करण्यात येईल. तुम्ही त्या तुलनेमध्ये कधी जाऊ नका. खरोखर मी तुम्हाला प्रेमानं सल्ला देतो की तुम्ही सुजातदादा आंबेडकरांचं, अमन आंबेडकरांचं भाषण ऐका. तिथून काहीतरी तुम्हाला शिकण्यासारखं मिळतंय का ते पहा. निश्चितपणे तुमच्या भाषणामध्ये, बोलण्यामध्ये, लढण्यामध्येच देखील आमूलाग्र बदल होईल. आणि तुमच्या वडिलांबरोबर जी तुलना करण्यात येते ती तुलना देखील थांबेल. तो बोजा तुम्ही तुमच्या डोक्यावरती ठेवू नका. निर्भीडपणे, निर्भेदकपणे बाहेर या. बघा, उद्याची वेळ ही तुमचीच असणार आहे. तुम्हाला महामंगल सदिच्छा. जय हिंद.
प्रिय क्रांतीमित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.